नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये. जर तुम्हाला हॉटेलसारखी चमचमीत आणि दाट ग्रेव्ही असलेली मटार पनीरची भाजी घरी बनवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुमच्यासोबत अशा काही सिक्रेट टिप्स शेअर करणार आहे, की ज्यामुळे तुमची भाजी रस्सा न होता अगदी रेस्टॉरंटसारखी परफेक्ट होईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण पनीरचे क्यूब्स कट करून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. 200 ग्राम पनीरचे अशा पद्धतीनं मी क्यूब्स कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक पॅन गरम करायचा आहे. यावरती बटर किंवा तूप दोन्हीपैकी तुम्ही काहीही लावू शकता. अशा पद्धतीनं ते पॅनला सगळं पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती हलकेशी सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला हे पनीरचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. पनीर जे आहे आपलं या ठिकाणी फ्राय करून झालेलं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. तर या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवली आहे. कढई चांगली तापली की यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. तेल तापल्यानंतर यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि आता यामध्ये काही आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे. तर या ठिकाणी मी 4 मिरे, 4 लवंग, थोडेसे शहाजिरे, जवळ-जवळ 1 टीस्पून शहाजिरे असतील आणि थोडीशी दालचिनी या ठिकाणी घातलेली आहे. आता यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे. कांदे आपल्याला चांगले गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचे. कांदा लवकर परतून निघावा यासाठी मी थोडंसं मीठ घालते. आता कांदा गुलाबी झालेला आहे. यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीच्या भाज्या करतो तेव्हा मसाला जो आहे मंद आचेवरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजी जी आहे आपली चविष्ट बनते. आता या ठिकाणी कांदा आणि आलं लसणाची पेस्ट देखील चांगली परतून झाली आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी चॉपरमधूनच एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. ते देखील मी यामध्ये घालते. टोमॅटोला आता साईडने आपल्याला तेल सुटेपर्यंत, त्यातला सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण आपल्या भाजीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. तो म्हणजे आहे काजूची पेस्ट. यामध्ये जवळ मी 4 ते 5 काजू मिक्सरला बारीक असे फिरवून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घालून आता ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. काजूची पेस्ट यामध्ये घातल्यानंतर परत एकदा आपल्याला ग्रेव्ही जी आहे एकदम तेल सुटेपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे. हवं असेल तर यावरती झाकण देखील ठेवलं तरी देखील चालेल. आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता सगळीकडून चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर या ठिकाणी मी घेतलेली आहे धणेपूड, त्यानंतर हळदी पावडर, लाल तिखट, कसुरी मेथी आणि गरम मसाला. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी देखील चालेल. हे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर एखाद मिनिटभर आपल्याला हे मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहेत. सोबतच मी थोडीशी कोथिंबीर देखील यामध्येच घालते, म्हणजे भाजीला एक चांगला स्वाद येतो. आता बघा हा मसाला आपण एखाद मिनिटभर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत. मी या ठिकाणी फ्रोझन मटारचा वापर केलेला नाहीये. हे ताजे वाटाणे आहेत तेच मी या ठिकाणी वापरले. तर त्यामुळे ते मी या मसाल्यात घालते, म्हणजे थोडेसे वाफेवरती हे देखील शिजून निघतील. 2 ते 3 मिनिट मी वाटाणे यामध्ये चांगले वाफवून घेतलेत. परत एकदा चांगलं मिक्स केले. सुरुवातीला यामध्ये साखर घालायची मी विसरले होते, तर अर्धा चमचा साखर या ठिकाणी मी घातलेली आहे. साखरेमुळे चव जी आहे ती चांगली सगळ्या मसाल्यांची बॅलन्स होते. आता आपला दुसरा सिक्रेट इन्ग्रीडियंट आहे तो म्हणजे आहे दुधावरची क्रीम, म्हणजेच साय. साय मी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतलेली आहे. खूप जास्त मिक्सरला फिरवायचं नाहीये. 2 मोठे चमचे या ठिकाणी मी ही क्रीम वापरलेली आहे. तुम्ही या ठिकाणी विकतची क्रीम देखील वापरू शकता. क्रीम यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर यामध्ये घालणार आहोत. पनीर देखील चांगलं मिक्स करायचे, यावरती झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे या भाजीमध्ये घालण्यासाठीचं जे पाणी आहे ते गरम करून घेऊयात. पाणी वापरताना आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. थंड पाणी वापरलं तर भाजीची चव बिघडते. ही भाजी बनवताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर जवळ-जवळ 1.5 कप पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर ही भाजी सगळी परत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने कढईला बाजूला लागलेला मसाला सगळा एकत्र करून घ्यायचा आहे. भाजी चांगली एकजीव करायची आहे. चव घेऊन बघायची आहे. मीठ किंवा साखर दोन्हीपैकी जे काही कमी असेल तुमच्या आवडी मीठ आणि साखर ॲडजस्ट करायचं आहे. आता यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि मंद आचेवरती आपल्याला ही भाजी 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. तर तुम्ही पाहू शकता आपला मटार पनीर मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे. भाजीला एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि दाटपणा देखील आलेला आहे. एकदम क्रीमी असं टेक्स्चर या भाजीला आलेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र शेअर करायला विसरू नका. अशाच अस्सल आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.